माझ्याकडे ज्यावेळेस टेंडर लागायची त्यावेळेस कॉन्ट्रॅक्टर लोक काम करायला टाळाटाळ करायची. कारण का की आपण पूर्णपणे काम करून घ्यायचो. म्हणजे समजा 10 लाखाचं बजेट आहे तर 10 लाखाचं काम पूर्ण खर्च झाले पाहिजे. अनेक नगरसेवक बघतो जे कधी आमुषा पौर्णिमेलाच दिसतात. तुम्हाला जमलं असतं की आता काय असे प्रशासकीय कारभारच सगळे बघत होते, निवांत राहिले असते, इलेक्शन आल्यावर तुम्ही एखादं जनसंपर्क कार्यालय चालू केलं चाललं असतं. सर्वात महत्त्वाची उपलब्धी जर असेल तर भारतातून अटल बिहारी वाजपेयी शाळा महानगरपालिकेची प्लॅनिंग केलं आपण बांधली आणि त्याला महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं बक्षीस 21 लाखाचं बक्षीस माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळालं. आपल्या वडगाव बुद्रुकमध्ये जो डीपी रोड जो होता गावठाणातला तो गेले 25-30 वर्ष झाला नव्हता. परंतु मी लोकांशी प्रेमाने बोलून त्यांच्या घरी जाऊन रिक्वेस्ट करून 2-2, 3-3 तास त्यांच्या घरी जाऊन बसायचो आणि तो रस्ता मी केला. वडगावच्या जो नवीन जो ब्रिज झाला त्याचा उल्लेख आला, त्या ब्रिजबद्दल बरेच लोकांमध्ये उलटसुलट चर्चा आहे, जसं की तो ब्रिजचं थोडं अजून पुढे लँड होणं गरजेचं होतं. आता सध्या तुमच्या प्रभागातल्या लोकांना त्या ब्रिजचा किती फायदा होतो? प्लॅनिंग करत असताना एकच त्यामध्ये त्रुटी राहिली की वडगाव बुद्रुकचं ट्रॅफिक जे आहे ते आपल्याला डायरेक्ट ब्रिजवरनं जाण्यासाठी आपल्याला सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाकडे जावं लागतं. तो डीपी रोड जो आहे तो आपल्याला अंडरपास व्हायला पाहिजे होता. डीपी रोड आणि मिसिंग लिंकचा जो विषय आहे तो काय प्रश्न तुम्हाला सोडवता आलेला नाही अजून. तुमचं अपयश आहे का हे राजकारणामुळं हा प्रश्न प्रलंबित आहे, याचं थेट उत्तर द्या. नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहत आहात आझाद मराठी. महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आपण एक विशेष सिरीज सुरू केली आहे. या अंतर्गत नगरसेवक असू द्यात, इच्छुक असू द्यात, या सर्वांचे आपण एक मुलाखत घेतोय. त्या माध्यमातून त्यांचा प्रभागाबद्दलचं, पुणे शहराबद्दलचं आणि एकूणच सगळं जे राजकारण सध्या सुरू आहे त्याबद्दलचं त्यांचं मत जाणून घेतोय, प्रभागाबद्दलचं त्यांचं व्हिजन जाणून घेतोय. आपण आज प्रभाग क्रमांक 34मध्ये आलेलो आहोत. या प्रभागाचं नेतृत्व 2017 ते 2022 पर्यंत ज्यांनी केलं ते नगरसेवक हरिदास चरवड माझ्यासोबत आहेत. अतिशय उच्च शिक्षित आहेत, ते सिव्हिल इंजिनियर आहेत आणि एक उच्च शिक्षित चेहरा जर आपल्या भागाचं नेतृत्व करत असेल तर कशा पद्धतीनं कायापालट करू शकतो हे आपल्याला वडगाव आणि आजूबाजूचा जर परिसर पाहिला तर आपल्याला निश्चितच कळतंय, समजून येतंय. या प्रभागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती दाट लोकवस्ती वाढत आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ते परत एकदा निवडणुकीला सामोरं जात आहेत. 2017 ते 2022 असा एक अतिशय दैदिप्यमान अशी कामगिरी त्यांनी केलेली आहे आणि आता या कामगिरीच्या जोरावरतीच ते आगामी निवडणुकीला सामोरं जात आहेत. तर त्यांच्याशी संवाद साधूयात. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्ते. आपण सगळे निवडणूक, कुठले मुद्दे असणार आहेत निवडणुकीत याबद्दल तर आपण बोलूयातच, पण मला सुरुवातीला प्रेक्षकांनाही जाणून घ्यायचं, कारण बरेचसे आता नवीन मतदार तुमच्या प्रभागामध्ये आलेले आहेत. तर तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? राजकारणात तुम्ही कसे आला? वास्तविक पाहता राजकारणामध्ये कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय माझी कुठलीच नाही आहे. माझे वडील जे होते ते शेतकरी होते, शेतामध्ये आणि आमचा म्हशीचा व्यवसाय होता, दुधाचा व्यवसाय आमचा होता. आणि आमचे वडील शेवटच्या क्षणापर्यंत सायकलवरती प्रवास करत होते. म्हणजे शेतामध्ये दररोज उठणे, दररोज शेतामध्ये जाणे. मला वाटतं 2012 साली ते वारले, पण 2012पर्यंत स्वतः सायकलवर शेतामध्ये जात होते. आणि त्यामुळं माझे मोठे बंधू जे आहे ते वारकरी संप्रदायामध्ये आहेत. नांदेडकर दिंडी जी आहे त्यामध्ये ते सक्रियपणे काम करतात. 2 नंबर भाऊ जो आहे तो व्यवसायामध्ये आहे आणि संपूर्ण कुटुंब, पुतणे असतील, सर्व इतर भाऊ जे आहेत तर ते व्यवसायामध्ये आहेत. म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये ते चांगल्या प्रकारचा बांधकाम व्यवसाय करतायत. कसल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी माझी नव्हती. मी स्वतःच्या आवडीमुळे किंवा मला त्यामध्ये सोशलचं जे आहे ईश्वराने म्हणा किंवा माझी स्वतःची आवड म्हणा, पहिल्यापासून ती आवड निर्माण झाली. लहानपणापासूनच ती आवड आहे. मला वाटतं त्याचं निश्चितपणे जे सुरुवात जर झाली असेल माझ्या दृष्टिकोनातून तर मला जीवन शिक्षण मंदिर वडगाव बुद्रुक या शाळेमध्ये कुलकर्णी म्हणून माझ्या शिक्षिका होत्या.
आणि 1ली ते 7वी एकच शिक्षिका त्या होत्या. बरोबर. आणि कुमुदिनी कुलकर्णी म्हणून त्यांचं नाव होतं. स्वतःच्या मुलासारखं त्यांनी प्रेम केलं आणि घडवण्याचं काम, संस्कार असतील किंवा सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करण्याची उर्मी जी आहे ती त्यांनी निर्माण केली. कारण तुम्हाला माहिती असेल की ग्रामीण शाळेमध्ये वेगवेगळे प्रकारच्या राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या होतात आणि प्रार्थनेच्या वेळेस त्या जयंत्या साजऱ्या करण्याची पूर्वी काळी प्रथा होती. आणि मग त्या जयंतीच्या कार्यक्रमाला आमच्या ज्या वर्ग शिक्षिका होत्या त्या मला शोधून भाषण करायला लावायच्या. मी लपून बसायचो, परंतु मला शोधून आणून त्या भाषण करायला लावायच्या, विचार व्यक्त करायला लावायच्या. आणि त्यामुळं एक प्रकारची ती नेतृत्व करण्याची सुरुवात जी स्फुलिंग जे आहे ते पेटवण्याचं काम त्या माझ्या आदरणीय गुरूंनी केलं. आणि मग ती सुरुवात जी आहे तिथनं झाली असावी असं मला निश्चितपणे वाटतंय. जसं तुम्ही आता सांगितलं तुमचं काही राजकीय पार्श्वभूमी नव्हती, पण आता तुमचं जे शिक्षण आहे तर ते इंजिनिअरिंग झालेलं आणि सिव्हिलमधून झालं, मला वाटतं COEP मधून झालं आहे, बरोबर? तर मग आता ज्यावेळेस तुम्ही आता निवडून आला नगरसेवक म्हणून 2017ला, तर त्यावेळेला तुमच्या शिक्षणाचा नगरसेवक म्हणून काम करताना फायदा झाला का? निश्चितपणे फायदा झाला. कारण स्थापत्यशास्त्र जे आहे किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग जे आहे ते पुणे महानगरपालिकेच्या कामांच्या संदर्भात ते कोरिलेटेड आहे. म्हणजे आपलं ड्रेनेज जायचं काम असेल, रस्त्याचं काम असेल किंवा बांधकामांचं काम असेल किंवा कचऱ्याच्या प्लॅन्टच्या संदर्भामध्ये काम असेल, शहर सुधारणा समितीच्या बाबत काही निर्णय घ्यायचे असतील, स्टँडिंग कमिटीमध्ये काही निर्णय घ्यायचे असतील, याबाबत त्याचा निश्चितपणे फायदा होतो. आणि शासकीय तंत्रनिकेतन आणि त्यानंतर शासकीय COP मधनं एज्युकेशन झाल्यामुळं त्याचा फायदा निश्चितपणे होतो. कारण बरेचसे COPचे विद्यार्थी जे आहेत महानगरपालिकेचे मोठे अधिकारी आहेत. एक कॉलेज असल्यामुळे किंवा आपले मित्र असल्यामुळे कामाला सुद्धा खूप मदत निश्चितपणे होते. काम करत असताना आपल्याला नेहमी असं वाटतं की हे काम जे आहे ते तांत्रिक दृष्टिकोनातून परफेक्ट व्हायला पाहिजे. आणि त्याचा फायदा मग रस्त्याला समजा डांबरी रस्ता करायचा आहे तर त्याचा प्रॉपर स्लोप देणे किंवा पावसाळी लाईन जी करायची आहे त्या पावसाळी लाईनचा स्लोप प्रॉपर आपल्या ओढ्याच्या बाजूने जाण्यासाठी किंवा जे चेंबरचे कवर बसवायचे ते तल ह्याच्यामध्ये लेवलला बसवणे हे खूप गरजेचं असतं. आणि त्याचा फायदा कॉन्ट्रॅक्टरला सांगण्यासाठी किंवा बऱ्याचशा वेळेस कॉन्ट्रॅक्टर जे आहे ते पटकन काम करण्यासाठी किंवा बिलं काढण्यासाठी पटापट काम करण्याचा प्रयत्न करतात. परंतु मी स्वतः असल्यामुळे त्यांना ते काम परफेक्टमध्ये करणं हे खूप गरजेचं वाटतं. आणि मी तसा अनुभवसुद्धा घेतलेला आहे. माझ्याकडे ज्यावेळेस टेंडर लागायची त्यावेळेस कॉन्ट्रॅक्टर लोक काम करायला टाळटाळ करायचे. कारण का की आपण पूर्णपणे काम करून घ्यायचो. म्हणजे समजा 10 लाखाचं बजेट आहे तर 10 लाखाचं काम पूर्ण खर्च झाले पाहिजे असं बऱ्याचशा वेळेस माझे कटाक्ष असायचं. बऱ्याचशा वेळेस 10 लाखापेक्षा 10.5 लाखाच्या 11 लाखाची सुद्धा कामं मी करून घेतलेली आहेत की बाबा अर्ध काम राहिले मग करा पूर्ण तुम्ही, आता नाहीतरी तुम्ही सगळे अर्धवट ठेवून लोकांची अडचण होईल, अशी बरीचशी कामं मी करून घेतली. करायला वाव मिळाला नाही, उलट त्यांच्यावर आता ओढी म्हणजे काय झालं माझ्याकडे बऱ्याचशा कॉन्ट्रॅक्टरचा ओढी झालाय. ओढी म्हणजे कसं की मी कामं भरपूर करून घेतली आणि त्यांची बिलं जी आहेत ते राहून गेली. परंतु माझी जी भावना जी होती काम करण्याची किंवा तळमळ जी होती त्यामुळे मी त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांचे सुद्धा आभार मानले की त्यांनी त्या तळमळीसाठी किंवा माझ्या स्वच्छ भावनेसाठी ती कामंसुद्धा केली. उदाहरण द्यायचं झालं तर आपण रायगड नगरमध्येचा रस्ता केला त्यावेळेस माझ्याकडे 20 लाख रुपये बजेट होतं आणि आम्ही अर्धवट रस्ता केला आणि कामं अर्धवट राहिले. मग आता पूर्ण कसं करायचं, मग त्या कॉन्ट्रॅक्टरला विनंती केली की तुम्ही रस्ता पूर्ण करा, मी तुम्हाला नंतर ॲडजस्ट करून देईल. आणि नंतर आम्ही रस्ता पूर्ण केला. सायमल्टेनियसली महापौर फंडामधून मला बजेट मिळालं आणि तो रस्ता पूर्ण झाला. आणि मला वाटतं भैरवनाथ मंदिरापासून पूर्ण तो रस्तासुद्धा पूर्ण झाला. त्या कॉन्ट्रॅक्टरने सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवला आणि सुदैवाने मला महापौर साहेबांनी सुद्धा म्हणजे विश्वासाने बजेट दिले. मुरलीधर अण्णा मोहोळांनी मला बजेट दिले आणि ते काम झाले. प्रत्येक कामामध्ये मी तसे प्रोजेक्ट जे आहेत ते खूप केले. आणि मला वाटतं वरिष्ठांची जर मदत नसेल, त्यांची जर विश्वास तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही काम करू शकता. पण ह्यात तुमचं शिक्षण महत्त्वाचं आहे ना. शिक्षणाचा पाठ हा 100% फायदा होतो. राजकारणामध्ये किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये एखादा विषय जर असेल, समजा मला एखादं आंदोलन करायचं आहे तर आंदोलन करण्याच्या मागे तुमचं उद्दिष्ट काय आहे याचा जनता विचार करत असते. तुमचं उद्दिष्ट जर स्वच्छ नसेल, त्याच्या मागचा भावना जर चांगली नसेल, त्या लोककल्याणासाठी तुम्ही करत नसाल तर तुमच्या मागे लोक येत नाही.
बरोबर. मी आतापर्यंत जवळ 100पेक्षा जास्त आंदोलन केली असेल. मी जेव्हा आवाज देईल त्यावेळेस शेकडो लोक आंदोलनाला येतात आणि त्याचा विश्वास निश्चितपणे त्यांना निश्चितपणे माहीत असतं की हा जो विषय आहे तो लोकांच्यासाठी आहे, परफेक्ट आहे आणि त्याच्यावर रिझल्ट बाकी आपण मिळवणार. आता बरेचसे विषय आपण त्या अनुषंगाने सोडवले सुद्धा. बरं, आपण थोडंसं 2017च्या निवडणुकीबद्दल बोलू. 2017ची निवडणूक ही तुमच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट देणारी निवडणूक होती. तुमचा विजय हा अनेकांसाठी एक धक्कादायक विजय होता. त्याच्या काय नेमकं गणित होतं? 2017ची निवडणूक कशी झाली होती? 2017ला जी महानगरपालिकेची निवडणूक जी झाली, वास्तविक आता अगोदर 2 वेळा मी महानगरपालिकेची निवडणूक लढलो होतो. दुर्दैवाने पराभव झाला होता. परंतु खेळाडू असल्यामुळे जिंकण्यासाठी आपण प्रयत्न करत राहणं हे निश्चितपणे ती प्रेरणा मी घेतली होती. 2017ला ज्यावेळी निवडणूक झाली, माझ्यावर इतर माझे सहकारी होते, लायगुडे असतील, दांगडताई होत्या, नवलेताई, आमचा पॅनल चांगला झाला होता आणि लोकांकडे जाताना लोकांना निश्चितपणे त्यावेळेस भावना अशी होती की क्वालिफाईड माणसाला मतदान करायचं, उच्च शिक्षित माणसाला मतदान करायचं आणि मी सातत्यपूर्ण काम करत होतो. गेले 15-20 वर्ष दररोज मी काम करतो. आज सुद्धा मी दररोज काम करतो. निवडणूक 2017 ते 22 झाली, पण 22 नंतर आता हे 2026 4 वर्ष मी सातत्यपूर्ण काम करतोय. प्रत्येक दिवशी मी रस्त्यावरती काम करतो. म्हणजे रस्ते स्वच्छता करण्यापासून तर मोठे प्रोजेक्ट करण्यापर्यंत. पण आता आम्ही अनेक नगरसेवक बघतो जे कधी आमुषा पौर्णिमेलाच दिसतात. तुम्हाला जमलं असतं की आता काय असे प्रशासकीय कारभारच सगळे बघत होते, निवांत राहिले असते, इलेक्शन आल्यावर तुम्ही एखादं जनसंपर्क कार्यालय चालू केलं चाललं असतं की नाही? काय झालं की खूप प्रतिकूल परिस्थितीमधून आणि खूप कष्टाने निवडून आलो आपण आणि लोकांनी विश्वास ठेवला. खूप मोठ्या मताधिक्याने मी निवडून आलो होतो आणि आपली जबाबदारी होती की आपण आता आपण जे क्षेत्र निवडले, आपल्या काही घरच्यांनी कुणी जबरदस्ती केली नव्हती की हे क्षेत्र तू जा आणि काम कर. माझ्या आवडीमुळे हा माझा निर्णय होता, माझी आवड आहे आणि हे सातत्यपूर्ण मी करत राहणार आहे. आणि मला वाटतं हे पॅशन आहे माझं. हे सोशल वर्क म्हणा किंवा राजकारण म्हणा, हे पॅशन आहे. पॅशन म्हणून मी करतो. त्यामुळं पद असलं काय किंवा पद नसलं काय, पद नसलं तरी उलट जास्त आक्रमकपणे काम करता येतं. मी या 4 वर्षामध्ये जवळ 10-12 आंदोलनं केली आणि कामं करून घेतली. आपल्याला काम करण्यासाठी तुमची इच्छाशक्ती असणं आणि तुमच्या मनामध्ये ती भावना असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे 2022 नंतर इलेक्शन नाही झाली तरी आमच्याबरोबर माझी 7-8 जण माझ्याकडं आज सुद्धा, म्हणजे गेले 2017 ते 22 या कालावधीमध्ये आणि 22 ते 26 या कालावधी आज सुद्धा माझ्याकडे 8 जणांचा स्टाफ काम करतोय. आणि आम्ही 8 जण माझ्याबरोबर मी स्वतः आणि 8 जण असे 9 जण आम्ही फील्डवरती काम करतोय. मग आमचा पूर्ण प्रभाग असेल, सर्व ज्या ठिकाणी मला मदतीची हाक लोक द्या त्या ठिकाणी मी जातो. म्हणजे लुल्लानगरमध्ये एका नागरिकाचा मला फोन आला की आमच्या शाळेला ग्राउंड लेवल करून घ्यायचे. तर मी त्यांना म्हटलं की त्या भागातले नगरसेवक आहेत त्यांना तुम्ही विनंती करा. नाही म्हटले भाऊ आम्हाला असं कळलं की तुम्ही काम आमचं करू शकता. एका माझ्या सहकार्याने सुचवलं होतं की त्यांना सांगा. तर मग मी व्हेकल डेपोला फोन केला आणि म्हटलं असं शाळा जी आहे तिथे ग्राउंड जे आहे ते लेवल करून द्यायचे. त्यांचं काम झालं. आपल्याला आपल्या पदाचा किंवा आपल्या प्रयत्नां केल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतील तर आपलं जे लिमिटेशन जे आहे, म्हणजे महानगरपालिकेच्या हद्दीचं लिमिटेशन किंवा इतर काय मतदारसंघाच्या लिमिटेशनचं काय प्रमाण राहत नाही. तुमची भावना आणि प्रयत्न हे खूप महत्त्वाचे आहेत. बरं, आता तुम्ही 2017 नंतर काय काय कामं केलीत त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं. पण आता माझा एक सरळच प्रश्न आहे की तुम्हाला जर तुम्ही जे काही ठोस कामं केलेली आहेत 2017 नंतर त्याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर प्रामुख्यानं तुम्ही कुठल्या कामांबद्दल सांगा? बघा, आता मी सर्वात महत्त्वाची उपलब्धी जर असेल तर भारतातून अटल बिहारी वाजपेयी शाळा महानगरपालिकेची विज्ञानिक केंद्र आपण बांधली आणि त्याला महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं बक्षीस 21 लाखाचं बक्षीस माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळालं. नंतर आपण माननीय सुषमा स्वराज महिला बचत गट भवन, जे महाराष्ट्रामध्ये असं महिला बचत गट भवन कोणच बांधू शकत नाही, असं महिला बचत गट भवन बांधलं आहे. आता त्या ठिकाणी महिला आयोगाचं ऑफिस त्या ठिकाणी केलेलं आहे. जवळजवळ 4 हॉल त्या ठिकाणी आहेत. प्रोसेसिंग युनिट आहे. ते महिलांचं प्रोडक्ट विकण्यासाठी 4-6 दुकानं आहेत, पार्किंग आहे. असं एक मोठं सुसज्ज महिला बचत गट भवन केले. मी जवळ 2 गार्डन चांगले केलेले आहेत, म्हणजे शांताबाई एकनाथ सरवड उद्यान आणि मोहनराव भिडे उद्यान. हे दोन्ही
गार्डन जी आहेत ती आपण केली. जो 3 शाळा आपण केल्या, म्हणजे वाजपेयी शाळा केली, नंतर दांगड शाळा केली, बबनराव जाधव शाळा केल्या, आपण 3 शाळा केल्या. 3 दवाखाने आपण बांधून पूर्ण केले. आज त्या दवाखान्यामध्ये हजारो लोक त्याचा उपयोग करून घेतात. नंतर आपण विरंगुळा केंद्र केले 2, समाज मंदिरं 2 केली. नंतर आपण फ्लायओव्हर ब्रिज जो आहे सिंहगड रोडचा, ज्यावेळेस माननीय नामदार मुरलीधर अण्णा मोहोळ चेअरमन होते स्थायी समिती, मी सदस्य होतो. पहिल्याच वर्षी मला सदस्य म्हणून आमदार साहेबांनी आणि खासदार साहेबांनी त्यावेळेस संधी दिली. त्यावेळेस मी बांधून तो ठराव पास करून घेतला, बजेट टाकून घेतलं. नंतरच्या काळामध्ये माननीय नामदार माधुरीताईंनी फॉलोअप ठेवून तो ब्रिजसुद्धा पूर्ण झाला, त्याचं उद्घाटनसुद्धा झालं. आणि ते काम जे आहे राजाराम पूल ते वडगाव बुद्रुक असं तो ब्रिजसुद्धा झाला. बऱ्याचशा संकल्पना ज्या आहेत आपण पुणे शहरामध्ये सुद्धा म्हणजे सायकल ट्रॅकची संकल्पना आहे, सर्व पुणे शहरातल्या तालीम ज्या आहेत त्या सुधारवण्याची संकल्पना आहे. पुणे शहरातल्या सर्व मारुती मंदिरं जी आहेत त्यांचं रिनोव्हेशन करायचं, ही एक वेगवेगळ्या संकल्पना आपण राबवण्याचा सुद्धा त्यानिमित्ताने प्रयत्न हा केलेला आहे. माझ्या प्रभागामध्ये सांगायचं झालं तर अभिनव आपण एक संकल्पना राबवली की पूर्ण डोंगर उतार जो आहे, पूर्वी काळी लोकांना उतरता येत नव्हता, पूर्ण डोंगर उतारावरती पायऱ्यांचं बांधकाम केलं, पायऱ्यांना टाईल बसवली. त्या ठिकाणी लोकांना आता जाता येते, त्या ठिकाणी जेवता येते, स्वच्छता ठेवता येते. असं ती एक संकल्पना आपली चांगली झाली. आपल्या वडगाव बुद्रुकमध्ये जो डीपी रोड जो होता गावठाणातला, तो गेले 25-30 वर्ष झाला नव्हता. परंतु मी लोकांशी प्रेमाने बोलून त्यांच्या घरी जाऊन रिक्वेस्ट करून 2-2, 3-3 तास त्यांच्या घरी जाऊन बसायचो आणि तो रस्ता मी केला. वडगाव बुद्रुकचा चौक जो होता पूर्वी खूप गजबजलेला होता, म्हणजे त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर होते 2, त्याच ठिकाणी बस स्टॉप होतं, त्याच ठिकाणी भाजी मंडई, त्याच ठिकाणी मंदिर. आज पूर्ण मोकळं आपण तो केलेला आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपण परफेक्ट काम करण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ 25 ॲम्युनिटी स्पेस आम्ही ताब्यात घेतल्या होत्या, त्यातल्या 17 ॲम्युनिटी स्पेस आपण पूर्ण केल्या. आणि करोनाचा काळ 2 वर्ष वाया गेल्यामुळे काही ॲम्युनिटी स्पेस आपल्याला, म्हणजे दाहेरीमध्ये गार्डन आपलं करायचं होतं क्रिस्टल कॅस्टल सोसायटीमध्ये, त्याचं बजेट टाकलं होतं परंतु ते करताच नाही आलं. किंवा राजयोगच्या परिसरामध्ये 2 गार्डन आपण बजेट टाकलं होतं, त्याचं वर्क ऑर्डर निघाली होती, परंतु नंतर बजेट नाही मिळाल्यामुळे ते 2 गार्डन राहून गेले. असं आपण ते, परंतु एक 5-6 प्रोजेक्ट आपल्याकडनं झाले नाही, परंतु आपण 16-17 प्रोजेक्ट जे आहेत मोठे की भविष्य काळामध्ये पुढची 100 वर्ष त्या बिल्डिंग्स असतील, बाकीच्या ग्राउंड आहे. आता मी जवळजवळ 3 प्ले ग्राउंड तयार केले, एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स केलं इनडोअर गेमसाठी आपल्या जाधवनगरमध्ये. असं खेळांच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण डेव्हलपमेंट निश्चितपणे केलेलं आहे. हे करत असताना टेक्निकल नॉलेजचा फायदा झाला. सिटी इंजिनियर जे आहेत ते आमच्या कॉलेजचे असल्यामुळे त्याचा फायदा झाला. मुरलीधर अण्णा मोहोळ त्यावेळेस चेअरमन होते, नंतर महापौर झाले, त्यांनी खूप मदत केली, मैत्रीचा फायदा झाला. तर तुमच्या बोलण्यामध्ये वडगावच्या जो नवीन जो ब्रिज झाला त्याचा उल्लेख आला. त्या ब्रिजबद्दल बरेच लोकांमध्ये उलटसुलट चर्चा आहे, जसं की तो ब्रिजचं थोडं अजून पुढे लँड होणं गरजेचं होतं. आता सध्या तुमच्या प्रभागातल्या लोकांना त्या ब्रिजचा किती फायदा होतो? ॲक्च्युली जो आता फ्लायओव्हर ब्रिज जो झालेला आहे तो पुढच्या लोकांसाठीच आपण डिझाईन केला होता. आणि मला वाटतं मग वडगाव असेल, धायरी असेल, खडकवासला, पुढच्या सर्वच गावांना त्याचा 100% फायदा होतो. बघा आता एखादी गोष्ट चांगली आपण केली त्याच्यावरतीच लोक कॉमेंट्स करणार. त्यामध्ये काही व्ह्यू फोल राहिले असतील किंवा काही टेक्निकली अडचणी झाल्या असतील, परंतु ब्रिज जो झालेला आहे तो परफेक्ट आपण प्लॅनिंग करूनच केलेला आहे. म्हणजे आपण बघा, आपण राजाराम पुलावरनं जर त्या पुलावर चढलो तर आपण वडबुद्रुकमध्ये विदिन 5 मिनिट्स, त्याच्यापेक्षा कमी वेळामध्ये येतो. 2-3 मिनिटात. पुढचा जो पार्ट आहे ज्या ठिकाणी आपल्याला थांबावं लागतं त्या ठिकाणी सिंहगड विकास उद्यान जे आहे त्या ठिकाणी थोडासा तो पार्ट जर आपण क्लिअर केला तर तो पूल जो आहे तो 200% सक्सेस झाला असं म्हणावं लागेल. कारण थोडं पुढं लँड झाला असतं तर बरं झालं असतं असं पुढं तुम्हाला काय वाटतं? 100% पुढं लँड, तुम्ही स्वतः इंजिनियर पण आहे. पुढं लँड करायला काहीच हरकत नव्हती, परंतु आल्यानंतर 2 कॅनॉल होते. नंतरनं पूर्वी आम्ही केलेला एक ब्रिज आहे तो ब्रिज होता. नंतरनं उजव्या बाजूला जो ब्रिज आहे तो थोडासा उंच असल्यामुळे ते सगळं टेक्निकली अडचणी असल्यामुळे तो आपल्याला ब्रिज जास्त पुढे आणता आला नाही. आणि जर अजून पुढे घ्यायचा असेल तर मग तो डायरेक्ट हायवेचा ब्रिज त्या ठिकाणी येत होता, अजून कंजेशन वाढलं असतं. म्हणून तो जो ब्रिज आहे फक्त प्लॅनिंग करत असताना एकच त्यामध्ये त्रुटी राहिली की वडगाव बुद्रुकचं ट्रॅफिक जे आहे ते आपल्याला डायरेक्ट ब्रिजवरनं जाण्यासाठी
आपल्याला सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाकडे जावं लागतं. तो DP रोड जो आहे तो आपल्याला अंडरपास व्हायला पाहिजे होता. तो भविष्य काळामध्ये कसं त्याच्यावर सोल्युशन काढायचं ते आपण निश्चितपणे काढणार आहोत. आता आपण ह्याच्याबद्दल बोलतो, विकासाबद्दल बोलतो, तर या भागातल्या अतिक्रमण हा एक मोठा चर्चेचा विषय राहिलेला आहे. बऱ्यापैकी आता अतिक्रमणं हटवण्यात आलेले आहेत. तर मग हे अतिक्रमण हटवण्यावेळेची काय प्रोसेस होते आणि आत्ता पण बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण आहे, तर अतिक्रमणांकडे तुम्ही कसं बघताय? अतिक्रमणाचा विषय असा आहे की अतिक्रमण दोन प्रकारची निश्चितपणे आहे. एक तर रस्त्यावरती समजा माझी बिल्डिंग आहे, माझ्या बिल्डिंगच्या पुढं मी शेड मारतो, ओटा बांधतो, एखादी टपरी ठेवतो, ते एक प्रायव्हेट अतिक्रमण झालं. कारण स्वतःची जागा असते मग तो सांगतो की माझी जागा आहे. दुसरं अतिक्रमण जे असतं ते बेकायदेशीरपणे भाजीवाले बसतात, बेकायदेशीर हातगाडीवाले बसतात, बेकायदेशीरपणे व्यवसाय करतात. अशी दोन प्रकारची अतिक्रमणं आहेत. दुसऱ्या प्रकारच्या अतिक्रमणामध्ये महानगरपालिका कायम कारवाई करत असते की तुम्ही बेकायदेशीरपणे रस्त्यावरती व्यवसाय करू नका. ज्यांचं परमिशन आहे त्यांनी रस्त्याच्या फुटपाथच्या आतमध्ये तो व्यवसाय करावा असं महानगरपालिका कायम त्यांना सांगत असते. पहिलं जे अतिक्रमण जे आहे की जे त्या बिल्डिंगच्या मालकांनी, त्या बिल्डिंगच्या काही दुकानदारांनी अतिक्रमण केलेलं जे असतं त्या अतिक्रमणाच्यावर महानगरपालिका त्यांना नोटीस देऊन त्यांच्या प्लॅन सँक्शनप्रमाणे कारवाई करते. म्हणजे समजा नागरिक जे आहेत त्यांची बिल्डिंग लाईन, त्यानंतर आपली फ्रंट मार्जिन हे सोडून जो रस्ता आहे तो महानगरपालिका ताब्यात घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे करते. काही ठिकाणी DP रोड जर असेल आणि काही लोक अडून ठेवतात रस्ता, अशा प्रथा भरपूर होतात. आणि मग त्यामध्ये पॉलिटिकल इन्फ्लुअन्स असतो किंवा काही लोकांचा आर्थिक इन्फ्लुअन्स असतो की मला पैसे मिळावेत किंवा मग अमुक व्यक्ती काम करतो म्हणून ते ब्रेक लावण्यासाठी थांबवायचं, असे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात. परंतु कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही आहे, कायदा श्रेष्ठ आहे. त्यामुळं प्रत्येकाला कायद्याच्या पुढे झुकावं लागतं आणि आपण बरीचशी उदाहरणं या दृष्टिकोनातून पाहिलेली. आता बस स्टॉप होता अगोदरचा वडगावमधला, तर तिथले खूप सगळे भाजी विक्रेते वगैरे तिथं बसले, तर ते तिकडं पलीकडे आपण शिफ्ट केले. हे कशी प्रोसेस झाली, कारण तयार कसे झाले? काय झालं की भाजी मंडळ वडगाव बुद्रुकमध्ये होते. भाजीवाले फक्त 30 एक भाजीवाले होते. हळूहळू त्यांचे 300 भाजीवाले व्हायला लागले. मग संपूर्ण वडगाव बुद्रुक ग्रामस्थ जे आहेत किंवा राहणारे नागरिक त्यांना खूप त्रास व्हायला लागला. मग आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, मिटिंग झाल्या 4-5 की आपण चांगली भाजी मंडई तुम्हाला बांधून देतो, तुम्ही त्या ठिकाणी शिफ्ट व्हा. सुरुवातीला थोडा विरोध झाला, भाजीवाले नको म्हटले, परंतु आम्ही टेक्निकली काय प्रोसेस अशी केली की बजेट टाकलं. बजेट टाकून कैलास शांताबाई एकनाथ चरूड आपण हॉकर्स झोन तयार केला आणि त्या हॉकर झोनमध्ये वरनं पत्रे टाकले, त्यांना लाईट दिली, ओटे बांधले, त्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि त्यांना शिफ्ट करण्यासाठी प्रयत्न केले. ते शिफ्टसुद्धा झाले त्या भाजी मंडईमध्ये आणि व्यवसाय चालू झाला. बऱ्याचशा प्रमाणामध्ये 4-5-6 महिने त्यांनी व्यवसायसुद्धा मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणामध्ये केला. काही पॉलिटिकल लोकांनी त्यांना हे केलं, डिस्टर्ब केलं आणि त्यांना परत रस्त्यावर आणलं. आता तुम्ही पाहिलं असेल की रस्त्यावरती भाजीवाले जे आहेत पलीकडच्या बाजूला जे आहेत ते रस्त्यावरती बसतात आणि इकडचे जे अथॉराइज भाजीवाले आहेत ते आपल्या फुटपाथवरती बसतात. म्हणजे हे याच्यामागे राजकारण. त्यावेळेस थोडीशी घाई झाली. माझ्या सहकार्याने थोडीशी मदत केली असती तर आपला एक युनिक प्रोजेक्ट जो आहे तो सक्सेस झाला असता आणि ह्याचं उदाहरण पूर्ण शहरामध्ये गेलं असतं. प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक नगरसेवकांनी हे केलं असतं. कारण काय होतं की बऱ्याचशा प्रमाणामध्ये भाजीवाले जे आहेत रस्त्यावर बसल्यामुळं ट्रॅफिकची समस्या, मला ते विचारायचंच होतं. हां, त्याचं समस्या मोठ्या प्रमाणात. एवढा मोठा म्हणजे बघा, त्या राजाराम पुलापासून वडगावपर्यंत त्या ब्रिजवरनं उतरतो तर 5 मिनिटात पोहोचत असेल, पण त्या 5 मिनिटानंतर वडगावमध्ये प्रवेश करण्यासाठी बराच वेळ लागतो. हो ना, ते अडचण आता काय झाली की आपल्याला भाजीवाल्यांना गरीब लोक जे आहेत त्यांना दोष नाही देता येणार, पण त्यांचं आता उपजीविका आहे, त्यांचं पोट त्याच्यावर आहे, त्यांचं कुटुंब त्याच्यावर चालतं. परंतु प्रत्येकाने व्यवसाय करत असताना आपल्या नियम पाळणं खूप गरजेचं आहे. आपला व्यवसाय करून नियम पाळून सुद्धा व्यवसाय करता येतो. प्रत्येकाने रस्त्यावरच बसून व्यवसाय करायला, पण असं काही नाही आहे. तुम्ही ओट्यावर बसा, लोकांना उद्युक्त करा की बाबा गाडी लांब लावून तू भाजी घ्यायला ये. आणि जोपर्यंत आपण नियम पाळायला स्वतः पाळत नाही आणि लोकांना उद्युक्त करत नाही तोपर्यंत ह्या समस्या ज्या आहेत त्या आपण स्वतःहून आपल्याकडे बोलवतोय. बऱ्याचशा वेळेस काय होतं, अशा समस्येमुळे मग अपघात होतात, आपल्याच घरातला कोणतरी व्यक्ती वारतो. आपल्या त्याच भाजी मंडईची तिथं एक प्रोफेसर टू व्हीलरवरती पडून वारलेले आहेत.
आणि मोठा ॲक्सिडेंट झाला, त्यांच्या डोक्यावरून गाडी गेली. अशी समस्या कशामुळे होतात की नियम न पाळल्यामुळे होतात. व्यवसाय करायला कोणाचा विरोध नसतो. प्रत्येकाने समजा महानगरपालिकेने सांगितलं की फुटपाथवरती बसून तुम्ही व्यवसाय करा, तर फुटपाथवरती बसूनच व्यवसाय करायला पाहिजे. तुम्ही फुटपाथवरती काय तुमचं बाकी मटेरियल ठेवता, त्याच्या खाली व्यवसाय, त्याच्या पुढे मग घेणार आहे. गाड्या लावतात परत. आपण स्वतःहून आपले प्रॉब्लेम तयार करतो. बरं, आता मगाशी तुमच्या बोलण्यामध्ये थोडा ओझरता उल्लेख आला. DP रोड आणि मिसिंग लिंकचा जो विषय आहे तो काय प्रश्न तुम्हाला सोडवता आलेला नाही अजून. तर म्हणजे आता ह्याच्याकडे कसं बघायचं? तुम्ही एका बाजूला तुमच्या विकास कामांची यादी वाचून दाखवताय, मात्र हे तुमचं अपयश आहे का हे राजकारणामुळं हा प्रश्न प्रलंबित आहे? ह्याचं थेट उत्तर द्या. काय झालं, DP रोड आहे म्हणजे मला वाटतं लोकमत सावित्री गार्डन धायरीमधला हा आमच्या प्रभागामधला महत्त्वाचा विषय होता. बरोबर. तो 100% व्हायला पाहिजे होता. तो आमच्याकडनं 5 वर्षामध्ये निश्चितपणे व्हायला पाहिजे होता. परंतु दुर्दैवाने काय झालं की 2 वर्षामध्ये करोना आला, त्यानंतर इलेक्शन झाले नाही. 6 वर्ष तो विषय पेंडिंग राहिला. आम्ही बजेट टाकलं, त्या ठिकाणी आमची व्हिजिट झाली, उद्घाटनसुद्धा झाले त्या रस्त्याच्या बाबत. परंतु काही जागा मालकांचं असं मत होतं की रस्त्याची अलाइनमेंट चुकलेली आहे आणि ते अलाइनमेंट तुम्ही परत एकदा मोजणी करून अलाइनमेंट व्यवस्थित करा. त्या अलाइनमेंटच्या भांडणामध्ये म्हणजे डाव्या बाजूच्या शेतकरी म्हणायचे की आमच्या बाजूला अलाइनमेंट शिफ्ट झाली, उजव्या बाजूचे अलाइनमेंटवाले म्हणायचे की आमच्या बाजूला रस्ता शिफ्ट झाला. आणि त्या वादामध्ये तो टेक्निकल मुद्दा सॉल्व्ह करण्यामध्ये बरेच दिवस गेले आणि ही गोष्ट बऱ्याचशा लोकांना माहीत नाही. काही पॉलिटिकल लोक त्याच्यामध्ये भांडवल करतात की रस्ता झाला नाही, रस्ता झाला नाही. 100% मग थोडंसं लेट झाला हे 100% मान्य आहे. पण तांत्रिक बाजू ज्या आहेत की एखादा रस्ता करत असताना त्या जागा मालकीची संमती आपल्याला पाहिजे, त्याने मोबदला घेऊन ती जागा आपल्या ताब्यात द्यायला पाहिजे. म्हणजे त्याला काय TDR असेल, त्याला काय कॅश मोबदला असेल, क्रेडिट नोट असेल, तो त्याला द्यायला पाहिजे. तो त्याचा हक्क आहे. ते जोपर्यंत आपल्याला तो रस्ता ताब्यात देत नाही तो रस्ता आपण जबरदस्तीने करू शकत नाही. एक मोठी अडचण त्या रस्त्याची बाबत झाली. दुसरी अडचण त्या रस्त्याच्या बाबत अशी झाली की 2 कॅनॉल त्या DP रोडला आले. त्या 2 कॅनॉलमुळं एकतर हाईट डिफरन्स खूप झाला, त्या ठिकाणी ब्रिजेस आपल्याला 2 बांधावे लागतील, बजेट खूप लागत होतं. करोनाचा काळ, ह्याच्यामध्ये हा जो काळ जो आहे, बरेचशा लोकांच्या बोलण्यामध्ये असं झालं होतं की DP रोड झाला नाही, DP रोड झाला नाही. पण करोनाच्या काळामध्ये आमचे 2.5 वर्ष वाया गेले आणि 2.5 वर्ष कालावधीमध्ये आम्ही केलेली डेव्हलपमेंट आणि न झालेले एक काम. तरी ह्याचं जर कम्पॅरिझन केलं तर आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत होतो. आमचा प्रयत्न हा प्रामाणिक होता, तो रस्ता व्हायला पाहिजे. परंतु भविष्य काळामध्ये हा तुम्हाला रस्ता 1 वर्षाच्या आतमध्ये नव्हे तर 8-9 महिन्याच्या आतमध्ये त्याच्यावरती निश्चितपणे काम आणि तुम्हाला रस्ता चालू झालेला किंवा बऱ्याचशा प्रमाणात तो मार्गाला लागलेला दिसेल. कारण आता मी सजेशन असं दिलेलं आहे महानगरपालिकेला की आपण कॅनॉलवरचे ब्रिजेस पहिले करू. ते ब्रिज जर झाले दोन्ही कॅनॉलवरचे तर आपल्याला तो रस्ता वापरता येईल आणि लवकर सोपं होईल. हा, म्हणजे तिकडनं आपण पासआउट झालो, खाली एकदा कुठल्याही लेनला लागलो तरी ते आपल्याला जाता येईल. आता आमचं काय झालं त्या रस्त्याच्या बाबत, आम्ही ब्रिजेस न करता दोन्ही बाजूचे रस्ते पॅच वर्क करत गेलो. म्हणजे जसं जागा ताब्यात आली तसं आम्ही करत गेलो. आणि ब्रिज नसल्यामुळे आम्हाला सिंगडोला जाता येत नाही. म्हणून आता असं ठरवलेलं आहे महानगरपालिकेच्या रस्ते विभागाकडनं की पहिले ब्रिजेस करायचे आणि मग बाकीचा राहिला रस्ता करायचा. एकदा आपण सिंगडोरवर लागलो, ब्रिज पास केला की धायरीला आपल्या असंख्य रस्ते, बारीक छोटे छोटे रस्ते आपण जाऊ शकतो. आणि इकडनं धायरीकडनं गेलं तर आपण सिंगडोरला लगेच जाऊ शकतो. असं माझी संकल्पना त्यांना सांगितली, त्यांना ती आवडली. ते म्हटले की भाऊ आपण पहिला ब्रिजेस करू, एकदा ब्रिज झाले की आपोआप रस्ता मार्गाला लागेल. आणि त्यामुळे मग आता भविष्यकाळामध्ये तो रस्ता पण एक बाकी प्रांजळपणे मी मान्य करतो की थोडंसं प्रलंबित हा रस्ता राहिलेला आहे. त्यामध्ये टेक्निकली अडचण होत्या, टेक्निकली आणि राजकारण खूप झालं. लोकांनी तो बी अधिकार आहे, विरोधकांचा तो अधिकारच आहे. कारण जोपर्यंत ते काही प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपल्याला रिझल्टसुद्धा मिळत नाही. म्हणून सर्व दोन्ही चाकही चालायलाच पाहिजे, तरच आपली लोकशाही प्रगल्भ होईल.